नीट पेपर फुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला आणि राष्ट्रीय प्रशिक्षण प्राधिकरणाला नोटीस, SITच्या मार्फत तपास करण्याचेही निर्देश। पुण्यात मंगळवारी रात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश। जमावबंदी काळामध्ये आंदोलनं, मोर्चा आणि सभांना बंदी। विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित। भाजपा 12, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी एका जागेवर लढणार। चंद्रपुरासह गडचिरोलीतही काँग्रेसचे 60 पेक्षा जास्त नगरसेवक संपर्काच्या बाहेर। नगरसेवकांना भाजपानं अज्ञात स्थळी नेल्याची चर्चा। भाजपानं नगरसेवकांना 5 लाख रुपये देऊन पळवलं, वडेट्टीवारांचा आरोप। नगरसेवकांवर कारवाईचा दिला इशारा। हिंदूंवरील अन्याय आणि अत्याचार खपवून घेणार नाही, बिर्याणी खाणाऱ्या पोलिसांवर कारवाई करू। नेरळमधील विराट हिंदू संमेलनात नितेश राणेंचा इशारा। बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणामध्ये भाजपा कार्यकर्ते डॉक्टर विवेक माने अडचणीत। वाशिम जिल्ह्यातील मालेगावमध्ये रॅकेटचा पर्दाफाश। इंधनाचे दर पुन्हा भडकले, सलग टप्प्याटप्प्यानं चौथ्यांदा इंधनाची दरवाढ। रायगडच्या आंबेनळी घाटामध्ये वाहन कोसळलं, अपघातात 8 प्रवाशांचा जागीच मृत्यू। धुळे जिल्ह्यामधल्या लळिंग घाटात भीषण अपघातात 5 जण ठार। अहिल्यानगर कल्याण महामार्गावरील अपघातामध्ये 4 जणांचा बळी। पालघरमध्ये लसीकरणाच्या नंतर 2 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू। लसीकरणाच्या पूर्वी बालक पूर्णपणे सुदृढ असल्याचा पालकांचा दावा। अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयामध्ये हातबॉम्ब फुटला, 4 प्रशिक्षणार्थी पोलीस जखमी। पादचाऱ्यांच्यासाठी कोस्टल रोडच्या भुयारी मार्गावर छत बसवणार। पदपथ, सायकल ट्रॅक आणि परिसर अधिक सुशोभित करणार। संपूर्ण विदर्भामध्ये पारा तापायला सुरुवात। पुढील 9 दिवस विदर्भात नवतापाची लाट। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तसंच कोकणातही वादळी पावसाची शक्यता। हवामान विभागाकडून येलो अलर्ट प्रकाशित। वादळी पावसामुळे पपईच्या बागांचं नुकसान। येवल्यातल्या कोटम गावच्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका। जेजुरी मंदिर परिसरात दुकानदारांची दादागिरी सुरूच। रस्त्यावर गाडी उभी केल्यानं भाविकांवर आरेरावी। कर्नाटकातील नदीत बुडून 8 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 7 महिला। रशियाचे युक्रेनवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनचे जोरदार हल्ले। ओरोशनिक हायपरसोनिक क्षेपणास्त्राचाही केला वापर। होर्मुझची सामुद्रधुनी लवकरच खुली होण्याची शक्यता। येत्या काही दिवसात जगाला चांगली बातमी मिळेल, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांचं वक्तव्य।